नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी तर्रीदार मटकीची रस्सा भाजी। घरच्या घरी मटकीला मोडा आणून आपण ही भाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता मटकीला किती छान असे मोड आलेले आहे। हे मोड आपण मटकीला घरच्या घरीच आणलेले आहे। आता यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे, तळलेला कांदा, तळलेलं सुकं खोबरं आणि भाजून घेतलेले धणे। एवढंच साहित्य आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे, त्यासोबत तळलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। भाजलेले धणे देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला आपण छान असं बारीक वाटून घेऊया। पाणी घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाहू शकता छान अशी बारीक पेस्ट आपली तयार आहे। आणि आलं लसूण देखील आपण इथे आलं लसणाची देखील पेस्ट करून घेतलेली आहे। कढईमध्ये 3-4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं छान फुललं की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। आलं लसूण छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया। आलं लसूण छान लालसर परतून झालेले आहे। यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार इथं लाल तिखटाचा वापर करायचा आहे। 1 चमचा मी गरम मसाला घालून घेत आहे। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे कांदा लसूण मसाला किंवा तुमचा घरगुती मसाला तुम्ही इथे घालू शकता। हे छान असे सुके मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया। यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटण छान असं परतून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे तेल आपलं सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे। मटकी घालून छान अशी मसाल्यामध्ये आपल्याला ती देखील परतून घ्यायची आहे। मटकी देखील छान अशी परतून झालेली आहे। यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। कुठली रस्सा भाजी करताना त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे भाजीची चव अजूनच छान लागते। गरजेपुरतं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे। इथे मी अजून मिक्सरच्या भांड्यातील थोडंसं पाणी घालून घेत आहे। छान असं मिक्स करून घेऊया। भाजीला छान आता उकळी यायला लागली आहे। झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी शिजून घ्यायची आहे। जेवढी भाजी उकळेल तेवढी भाजी छान अशी चविष्ट लागते। 10 ते 15 मिनिटे झालेली आहे। भाजी देखील आपली छान उकळली गेलेली आहे। इथे तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता, माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे आता घातलेली नाहीये। तुम्ही पाहू शकता तर्रीदार अशी आपली झणझणीत मटकीची भाजी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।